मुंब्रा रेल्वे स्थानकात लोकलमधून पडून 4 जणांचा मृत्यू झाला आणि 11 जण जखमी झाले। मात्र हा अपघात नेमका कसा झाला आणि लोकलमधून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी पडण्याची नेमकी कारणं काय आहेत हे शोधण्यासाठी मध्य रेल्वेकडून एक SIT बनवण्यात आलेली आहे, समिती बनवण्यात आलेली आहे आणि येत्या काळात या समितीकडून ह्या सगळ्याची चौकशी केली जाणार आहे। नेमका कशा पद्धतीने काय चौकशी होणार आहे किंवा आतापर्यंत काय काय फाइंडिंग्स आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला सर आहेत। सर, आपण पाहतो की कालच ही समिती बनवण्यात आलेली आहे, मात्र आतापर्यंत जे काही प्राथमिक चौकशी करण्यात आलेली आहे त्याच्यापासून काय फाइंडिंग्स आपल्याला जाणवत आहेत? कारण वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत की लोकल एकमेकांना घासल्या गेल्या म्हणून हा अपघात झाला, त्याचबरोबर वेगवेगळी वळणावरचं एक धोकादायक वळण आहे म्हणून हा अपघात झाला, अशी कारणं वेगवेगळी चर्चेमध्ये आहेत। रेल्वेचं काय स्पष्टीकरण या सगळ्यावरती? यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी मी आपल्याला सांगू शकतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जो मुंब्राचा जो दुर्दैवी अपघात होता, या अपघाताच्या चौकशीसाठी 5 सदस्यीय कमिटी, सिनियर ऑफिसर्सची 5 सदस्यीय कमिटी ही नेमण्यात आलेली आहे। या कमिटीच्या माध्यमातून या दुर्घटनेच्या मागे असलेल्या प्रत्येक कारणाचा बारकाईने शोध घेतला जातो आहे। यामध्ये ज्या वेगवेगळ्या शक्यता तुम्ही सांगतायत याच्यामध्ये त्या दृष्टिकोनातून देखील शोध घेतला येते आहे। यामध्ये प्राथमिक जी तपासणी केली गेली त्यामध्ये 2 रुळातलं जे अंतर आहे ते 4.6 मीटर इतकं निघालेलं आहे। त्यामुळे ह्या 2 ट्रेन एकमेकाशी घासण्याची शक्यता नाही आहे, पण अशी शक्यता नसताना देखील रेल्वे ही प्रत्येक बाबीचा विचार करावा, बारकाईने विचार करावा या दृष्टिकोनातून त्याची देखील तपासणी करत आहे। कारण या घटनेचा मुख्य कारण किंवा समोर सहजासहजी मिळणारं कारण असं काही लक्षात येत नाही आहे। आणि याचसोबत या घटनेच्या पार्श्वभूमीवरती आदरणीय रेल्वे मंत्री महोदयांनी त्याच दिवशी संध्याकाळी इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीच्या सर्व सदस्यांसोबत मीटिंग केली आणि त्यानंतर त्यातून 2-3 नवे जे मुद्दे समोर आलेले आहेत त्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अगोदर देखील आपण नॉर्मल ज्या लोकल ट्रेन आहेत त्यांना देखील दरवाजा बसवण्याचा प्रयत्न केला होता। पूर्वी तो जो दरवाजा बसवला होता त्यानंतर ट्रेनच्या आतमधल्या कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण होतं ते दुपटीने वाढलेलं आपल्या नजरेत आलं होतं। यामुळे आपण ती दरवाजा बसवण्याची जी पद्धत आहे ती तात्पुरत्या काळासाठी स्थगित केली होती आणि याच्यामध्ये अजून काय सुविधा निर्माण करता येऊ शकतात याच्यावरती आपल्याद्वारे विचार केला जात होता। याच दृष्टिकोनातून नवीन बदल सुचवण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये लोवर म्हणजे ज्याच्यामध्ये खाचा असलेले पडदे आपण म्हणू शकतो, असे पडदे लावण्यात येणार आहेत या दरवाजांना। याचसोबत रूफ माउंटेड व्हेंटिलेशन सिस्टम म्हणजे छतावरती हवा बाहेर फेकण्यासाठी उपलब्ध अशी सिस्टम आणि त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेस्टिब्युल्ड कोच म्हणजे एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये जाण्याची सुविधा प्रदान करण्याचा मानस हा आदरणीय रेल्वे मंत्र्यांनी दर्शवलेला आहे। या मानसानंतर याचे जी टाईमलाईन आहे ती देखील देण्यात आलेली आहे। साधारण नोव्हेंबर याच वर्षीपर्यंत याची जी थेरॉटिकल किंवा डायग्रामॅटिक असतं त्याची कन्सेप्च्युअल प्लॅन पूर्ण करण्याचा मानस आहे आणि यानंतर याचं प्रोडक्शन होऊन जानेवारी 2026पर्यंत पहिला रेक हा प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचा प्रयत्न हा रेल्वेद्वारा केला जातो आहे। सर, मुंब्राच्या या अपघातानंतर रेल्वे सुरक्षेच्या बाबतीमध्ये कशी ॲडव्हान्स होईल यासाठी रेल्वे महत्त्वपूर्ण पावलं उचलताना पाहायला मिळते। मात्र मुंब्रा स्थानकामध्ये जिथे हा अपघात झाला किंवा ज्या लोकलमधून अपघात झाला त्या लोकलवरती जे काही स्क्रॅचेस पडल्याचे पाहायला मिळत आहेत, जो व्हिडिओ व्हायरल होतोय ते स्क्रॅचेस नेमके कशाचे आहेत हा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय। लोकल घासल्या गेलेल्या आहेत की प्रवाशांच्या बॅगा घासल्या गेलेल्या आहेत की नेमकी आतापर्यंतची प्राथमिक कारणं काय वाटत आहेत? आत्तापर्यंत जितकी प्राथमिक कारणं आपण पाहिलेली आहेत त्यामध्ये लोकल घासण्याची शक्यता ही फार कमी आहे। कारण या 2 ट्रॅकमधलं जे अंतर आहे ते 4.6 मीटर आहे जसं मी आपल्याला सांगितलं। याचसोबत जी प्राथमिक चाचणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये जो व्हिडिओ माझ्या देखील निदर्शनास आलेला आहे त्या व्हिडिओमध्ये जी एक काळी जागा किंवा काळा डॉट आपल्याला त्या याच्यावरती दिसतोय, तो काळा डॉट जो होता तो एका बॅगचं जे वरचा भाग असतो किंवा बॅग ज्याच्यापासून बनवली जाते अशा प्रकारचा कापड आहे अशी सध्या प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे। त्या दृष्टिकोनातून ही जी बॅग होती ती कुठल्यातरी प्रवाशाची बॅग घासल्यामुळे हा निर्माण झालेला आहे। पण हा जे तिथे घासल्याचे जे चिन्ह दिसत आहेत ते याच वेळी घासल्याचे चिन्ह आहेत की याच्या अगोदरच्या कुठल्या घटनेचे चिन्ह आहेत किंवा दुसऱ्या काही कारणामधलं तिथले चित्र झालेले आहेत याची जी तपासणी आहे ती ही 5 सदस्यीय कमिटीकडनं डिटेलमध्ये करण्यात येणार आहे।
अपघात जिथं घडला तिथं CCTV पाहण्याचा प्रयत्न सुद्धा रेल्वेकडून करण्यात आलेला आहे की नेमकं काय झालं होतं हे पाहण्यासाठी. मात्र दुसरी ट्रेन जी जात होती, लोकल जात होती, त्यामुळे तो व्ह्यू कुठेतरी झाकला गेला आणि त्यामुळे नेमकं काय झालं हे कळत नाहीये. जखमी प्रवासी सुद्धा जे काही आत्तापर्यंत सांगतायत त्यावरून सुद्धा स्पष्ट होत नाहीये. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये लोकलमधून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एकाच वेळेला प्रवासी पडल्याची अशी कुठली घटना घडलेली होती का आणि यामधून आपण काय शोधण्याचा प्रयत्न करतोय? यामध्ये जसं आपण सांगितलं तर आपल्याला जर पाहिलं तर हे जे प्रवासी तिथं 8 प्रवासी जे पडले होते त्यातले 6 प्रवासी हे एका लोकलमधनं आणि 2 प्रवासी हे दुसऱ्या लोकलमधनं पडलेले होते. एवढी माहिती आपल्यासमोर आलेली आहे. यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की CCTV कॅमेरा जे आहेत हे आपल्या स्टेशनवरती उपलब्ध आहेत. एन रूट किंवा ट्रॅकच्या मध्ये 2 स्टेशनाच्या मध्ये CCTV कॅमेऱ्यांची उपलब्धता नाही आहे. त्यामुळे आपल्याला त्या सेक्शनमधले जे कॅमेरेज आहेत किंवा त्या सेक्शनमधलं असं कुठलं CCTV फुटेज आपल्याला मिळालेलं नाही आहे. यासोबत आपल्याकडे बाकीच्या CCTV फुटेज जे उपलब्ध आहेत किंवा ज्याच्यामध्ये बाकीचे जे फुटेज उपलब्ध आहेत त्याद्वारे आपल्याकडे तिथं गर्दी त्या कोचमध्ये किती होती किंवा कोण व्यक्ती तिथं दुसरे उपलब्ध होते ज्यांच्याकडनं आपल्याला घटनेची अधिक माहिती आपल्याला मिळू शकते, याचा माहिती घेण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात आहे. सर, आणखी एक शक्यता अशी चर्चेत आहे की मुंब्रा स्थानकाच्या ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी असणारं ते वळण हे धोकादायक आहे. त्या वळणाबद्दल अनेकांनी यापूर्वी तक्रारी केलेल्या आहेत आणि कदाचित तेच वळण या अपघातास कारणीभूत ठरलं असावं असं देखील बोललं जात आहे. अशी किती वळणं मध्य रेल्वेच्या अखेरीत येतात किंवा तशा या वळणावरून किती शक्यता वर्तवली जाते? हे तिथलं जे वळण, ज्या वळणाबद्दल आपण मुख्य होते बोलतोय ते जितकी माहिती आहे त्यानुसार ते साधारणपणे 2.5 डिग्रीचा कर्वेचर असलेलं वळण आहे. आणि जर मुंबई डिव्हिजन मध्य रेल्वेची आपण गोष्ट केली तर याच्यामध्ये मुंबई डिव्हिजनमध्ये 4 डिग्रीपेक्षा जास्त वळण असलेली अशी साधारणपणे 150च्या पेक्षा अधिक वळणं आहेत. वळण हे आपल्याला म्हणजे प्रत्येक जागी मार्ग ज्यावेळेस बदलायचा असतो किंवा आपल्याला आपल्या इच्छित स्थळी जायचं असतं, प्रत्येक 2 स्थानकांच्या दरम्यान सरळ रेषेत जाणं हे शक्य नसतं. त्यामुळे वळण हे त्या क्रमप्राप्त आहे. त्याच्यामुळे वळणाला टाळणं हे शक्य होत नाही. आणि या ठिकाणी जे वळण आहे ते 2.5 डिग्री कर्वेचरचं वळण आहे. ज्याच्यात आपण वळणाची जी तीव्रता आहे ते डिग्रीमध्ये मोजतो, तर त्यामध्ये साधारण या वळणाची जी तीव्रता आहे ती 2.5 डिग्रीची आहे. आणि अशापेक्षा जास्त वळणाची साधारण 150 वळणं जी आहेत किंवा 150 जे कर्व आपण म्हणतो ते मध्य रेल्वेवरती आहेत. या वळणांचा कंटिन्युअसली मेंटेनन्स हा मध्य रेल्वेच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंट माध्यमातून केला जातो. आणि त्याचमुळं सगळ्यात पहिल्या दिवशी आपण त्याची मेजरमेंट देखील केलेली आहे. आणि त्या मेजरमेंटमध्ये या 2 ट्रॅक्सच्या मधला जे अंतर आहे ते 4.6 मीटर आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये एक दुसऱ्याला घासण्याची किंवा अशा कुठल्याही प्रकारची शक्यता ही निर्माण होत नाही. सर, शेवटचा प्रश्न, जी चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे 5 सदस्यीय, त्यांना काही टाइम बाउंड निश्चित करण्यात आलेला आहे की एवढ्या कालावधीमध्ये ही सगळी चौकशी करून अहवाल सादर करावा किंवा या सगळ्या अपघाताची कारणं शोधावीत? यामध्ये अपघाताचं कारण कुठलंही अपरंट नसल्यामुळं किंवा सहजासहजी समोर दिसत नसल्यामुळं या 5 सदस्यीय कमिटीची निर्माण किंवा केलेली आहे. यामुळे या कमिटीला या प्रत्येक अनुषंगाने किंवा या घटनेच्या प्रत्येक अनुषंगाने डिटेलमध्ये जाऊन त्याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. यामुळे या कमिटीला सध्या लवकरात लवकर आपला निर्णय द्यावा किंवा आपला रिपोर्ट सबमिट करावा एवढीच सध्या त्यांना कार्यवाहक निष्कर्ष किंवा कार्यवाहीत निर्देश देण्यात आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद सर. तर आपल्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला सर होते. आणि 5 सदस्यीय समिती जी नेमण्यात आलेली आहे चौकशी समिती, त्या सगळ्या चौकशी समितीच्या माध्यमातून येत्या काळात या अपघाताची प्रत्येक कारणं शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र सध्याची प्राथमिक ज्या काही फाइंडिंग्स आहेत किंवा जे काही निष्कर्ष आहेत त्यावरून तरी 2 लोकल एकमेकांवरती घासल्या गेलेल्या नाही आहेत असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या सगळ्या चौकशी समितीनंतर चौकशी अहवाल जेव्हा येईल तेव्हा या अपघाताचं नेमकं कारण काय हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कॅमेरामन योगेश गुरवसोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.